शिक्कामोर्तब होईल? एकतर आपण बघितलं शिंदे शिवसेनेमध्ये इच्छुकांची संख्या जास्त होती आणि त्यामध्ये आपण बघितलं कालही बैठका झाल्या आणि आज अगदी अंतिम क्षणाला सुद्धा बैठका होताना पाहायला मिळतात. खासदार श्रीकांत शिंदे, त्यासोबतच मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, इतर जे नेते आहेत विधान भवनात बैठक करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची बैठक झालेली आहे आणि उमेदवार शिंदे शिवसेनेकडनं कोण असणार, एक असणार की दोन असणार, हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. कारण अधिकृतरित्या घोषणा पक्षाच्या नेत्यांकडनं केली जात नाहीये किंवा तशा प्रकारे सांगितलं जात नाही. मात्र जी नावं आहेत ज्यामध्ये ज्योती वाघमारेंचं नाव आघाडीवर आहे, राहुल शेवाळेंच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. मात्र नेमका उमेदवार कोण, कारण चायना एनसीचं पण नाव यामध्ये घेतलं जातं. त्यामुळे अधिकृतरित्या अद्यापही नाव हे जाहीर केलं गेलेलं नाही आणि त्यामुळे सस्पेन्स अजूनही कायम आहे. 2 तास बाकी आहेत राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. महाविकास आघाडीकडनं शरद पवारांचा अर्ज भरला जातोय. भाजपचे 4 जे उमेदवार आहेत ते सुद्धा विधान भवनात आलेले आहेत. मुख्यमंत्री थोड्याच वेळात येतील. मात्र अजूनही आपण बघितलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस कडनं सुद्धा आपण बघितलं पार्थ पवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र शिंदे शिवसेनेकडनं अजूनही उमेदवार नेमका कोण हे अधिकृतरित्या स्पष्ट झालेलं नाही आणि त्यामुळे अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला कळेल. थोड्याच वेळात आपण बघतोय पार्थ पवार सुद्धा विधान भवनात आलेले आहेत. ते सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि शिंदे शिवसेनेकडनं नेमका उमेदवार कोण असणार हे अवघ्या काही मिनिटांमध्ये खरं तर कळेल. मात्र सस्पेन्स, कारण बैठक होत आहेत, कदाचित जी माहिती आपण घेतो त्यामध्ये 2 गट आहेत. काही जणांचं एका उमेदवाराला पसंती आहे, एका गटाची दुसऱ्या उमेदवाराला पसंती आहे आणि त्यामुळे लवकर निर्णय घेतला जात नाहीये. काल सुद्धा आपण बघितलं इच्छुकांची संख्या जास्त होती, त्यामुळे प्रत्येकाशी एकनाथ शिंदे स्वतः भेटत होते आणि आता थोड्या वेळात हा अंतिम निर्णय या सगळ्याचा होईल आणि आपण बघतोय विधिमंडळ परिसरामध्ये पार्थ पवार हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत. सोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपल्याला आलेले पाहायला मिळतात. प्रफुल्ल पटेल आहेत, ते सुद्धा पार्थ पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा येतील आणि महायुतीचे अर्ज हे थोड्या वेळात भरले जातील. बरोबर आहे वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय. पार्थ पवार जे राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार आहेत ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. तर शिवसेनेच्या उमेदवारासंदर्भात अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. 5 नावांची चर्चा सुरुवातीला सुरू होती आणि आता चाळणी लावत लावत 2 नावांवरती ही यादी आलेली आहे. आता दोघांपैकी कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार याची उत्सुकता आहे. राहुल शेवाळे जे माजी खासदार आहेत आणि ज्योती वाघमारे ज्या शिवसेनेच्या फार ब्रँड प्रवक्त्या आहेत, या दोघांपैकी कोणाचं नाव निश्चित होणार याची उत्सुकता आहे. आणि फॉर्म भरण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहोचलेले आहेत. महाविकास आघाडीचे सगळे नेते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचल्याची माहिती मिळतेय. महाविकास आघाडीचे नेते हे फॉर्म भरण्यासाठी पोहोचलेले आहेत. महाविकास आघाडीकडून तर एकीकडे महाविकास आघाडीचे सगळे नेते पोहोचले तर दुसरीकडे पार्थ पवार हे देखील आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधिमंडळात पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील आहेत आणि ही दृश्य सध्या आपण पाहतोय. चायना एनसी या देखील विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचलेल्या आहेत. त्यांच्यासोबत मंत्री संजय शिरसाट हे सुद्धा दिसत होते. शिवसेनेच्या उमेदवाराची उत्कंठा अजूनही कायम आहे. शेवटचे 2 तास उरलेले आहेत अर्ज भरण्यासाठी. अजूनही शिवसेनेच्या उमेदवाराचं नाव अधिकृतरित्या पुढे आलेलं नाही. त्यामुळे राहुल शेवाळे की ज्योती वाघमारे या दोघांच्या नावाची चर्चा आता सर्वाधिक होताना दिसते आणि अशातच चायना एनसी या सुद्धा विधिमंडळामध्ये पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे नेमकी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सध्या खूप जास्त आहे. शिवसेनेचा निर्णय नेमका का होऊ शकत नाहीये हा देखील या घडीचा प्रश्न आहे. जसं वेदांतने आपल्याला काही वेळापूर्वी सांगितलं की 2 गट आहेत. एका गटाची एका नावाला पसंती आहे तर दुसऱ्या गटाची दुसऱ्या नावाला पसंती आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना कदाचित विलंब होतोय अशी देखील चर्चा रंगतीये. पण अर्थात निर्णय लवकरात लवकर घेणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून राज्यसभेसाठी
कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याची उत्कंठा सध्या शिगेला पोहोचलेली आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील भाजपच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी विधिमंडळामध्ये पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे 4ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते, रामराव वडकुते हे भाजपचे 4 उमेदवार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अभिषेक मुठा आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील. अभिषेक, विधिमंडळात आता हालचालींना वेग आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं 4 उमेदवार हे आपल्याला समोर केल्याचं दिसतं आहे. त्यामध्ये रामदास आठवले असतील, विनोद तावडे असतील, माया इवनाते असतील किंवा मग रामराव वडकुते असतील, अशी ही 4 नावं आहेत ज्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळामध्ये पोहोचलेले आहेत. निवडणूक कार्यालयामध्ये आज चौघांच्याही उपस्थितीमध्ये, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये चौघांचाही जो उमेदवारी अर्ज आहे तो आज दाखल होताना आपल्याला दिसतो आहे. सोबतच महायुतीकडनं जर का पाहायचं तर 6 उमेदवारी अर्ज हे दाखल आपल्याला होताना दिसतील. पार्थ पवार असतील किंवा इतर जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या देखील अर्ज आज दाखल होताना आपल्याला दिसेल. प्रामुख्यानं भाजपकडनं कुठेतरी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग हा करण्यात आलेला आहे. राज्यसभेसाठी वारंवार आपण पाहिलं की अनपेक्षित नावं ही समोर येताना दिसतात आणि तशाच प्रकारे 2 नावं ही एकूणच सरप्रायझिंग ही पाहायला मिळालेली होती. अर्ज दाखल होतो आहे आणि एकूणच निवडणूक बिनविरोध होते का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल. सध्या आपण दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत आणि भाजपचे उमेदवार त्यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित आहेत. विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांना भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आता भरला जातोय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील इकडे उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. या सगळ्या संदर्भात अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देत होते. अभिषेक, आभार दिलेल्या माहितीसाठी. तर ही दृश्य आहेत रामदास आठवले यांची. भाजपकडून पुन्हा एकदा राज्यसभेवरती रामदास आठवले यांना संधी दिली